नमस्कार. सुदगील संवाद आंबटगोड या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत. या चॅनलची निर्मितीच मुळात कल्याण डोंबिवली परिसरातील नामवंत व्यक्तींचा प्रवास आणि त्यांची वाटचाल आपणापर्यंत पोचवणे हा आहे. चला तर मग आजच्या या गप्पांना आपण सुरुवात करूया. नमस्कार. सुदगील संवाद आंबटगोड या पुढच्या भागामध्ये मी श्री लग्वा आपलं पुनश्च स्वागत करतोय. या पुढच्या भागामध्ये आपण गप्पा मारणारच आहोत. तत्पूर्वी मला आपल्या सर्वांना एक विनंती करायची आहे. या चॅनलला आपण शेअर, सबस्क्राईब, फॉलो आणि लाईक करायला विसरू नका. आता आपण जे गप्पा मारणार आहोत ते पूर्ण देशपांडे फॅमिलीची गप्पा मारणार आहोत. मगाशी जे आपण गप्पा मारल्या त्या फक्त दादांशी गप्पा मारल्या उद्योगाबद्दल, तर त्याच्याही पलीकडच्या ज्या गमती जमती आहेत कुटुंबातल्या त्याबद्दल देखील आपण चर्चा करणार आहोत. मी प्रथमतः दादांच्या गृहलक्ष्मी यांचा या आमच्या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो. दादांनी मला एक विषय खूप छान सांगितला की जोडधंदा जो टूर्सचा त्यांनी जो केला तो म्हणजे काहीतरी हनीमूनच्या रात्री तुम्ही सांगितलं मी अष्टविनायक यात्रा सुरू केली. हे कसं काय शिकलं तुम्हाला एका पहिल्या रात्रीत सांगायचं? लग्न होण्याच्या आधी मी पिक्चर पाहिला होता सचिन. अच्छा. अष्टविनायक. मलाही असं वाटलं माझं लग्न झालं की मी जाईन अष्टविनायक करेन. अच्छा. आणि तीच इच्छा यांनी विचारली. अच्छा. ती कुठे जायची? हा. मला कुठेच नाही जायचं, मला अष्टविनायक करायचं. ती बोलली ठीक आहे, मग बाबांना घेऊन जाऊ का? मग सगळे कुठे आहे? मग माझी बहीण येईल का? तुझी पण बहीण घे. म्हणलं मग एवढं न्यायचंय, आपल्याकडे पैसा तर नाहीच आहे. बरोबर बरोबर. म्हटलं जायचं कसं घेऊन, एवढा पैसा आणायचं? ते म्हणाले सांग ती किती घ्यायची यांच्याकडून. म्हटलं जास्त नाही, 500 वगैरे घ्या, म्हणजे आपले बस पण जाईल, पेट्रोल पण नाही, खाणं होईल आणि आपल्याला कुठे बाहेर पडणार नाही. बरोबर. ठीक आहे. मग त्यांनी आल्या फोन केले, बॅनर वगैरे त्यावेळेला छापण्याची तर पद्धत नव्हती. पेंटिंग करून ते आम्ही छापून आमच्या ऑफिसच्या बाहेर आणि आमच्या एक घराच्या बाहेर लावतो. आणि घरी येईपर्यंत आमच्या 3 बस झाल्या होत्या. 500 रुपये म्हणणार काय? घरी येऊपर्यंत संध्याकाळी 3 बस झाल्या होत्या आमच्या. क्या बात. फुल म्हणजे एवढ्या ते म्हणतात ना की गृहलक्ष्मीचा पायगुळ सर लक्षात घ्यायला पायगुळ आणि हा सुरू झाला आणि 3 बसेस झाल्या. पण मला एक सांगा की त्या याच्याने हा उद्योग नवीन सुरू झाला, सगळ्या गोष्टी ठीक आहे, पण मला सांगा की आत्ताच्या सिच्युएशनला तुमचं कॅटर्स पण आहे, त्याचप्रमाणे तुमचं टूर्स पण आहे देशपांडे, तर या सगळ्या याच्यामध्ये तुम्हाला तुमचे मिस्टर आणि मुलगा हे वेळ देतात का? नाही, वेळ नाही देत. मी त्यांच्याकडून वेळ घेते, म्हणजे वेळ काढून घेते, मागून घेते, कुठे आहात मी येते. अरे म्हणजे बघा, मराठी माणसाचं तसं नाही, सगळ्याच उद्योगधंद्याचं की ते फॅमिलीला वेळ देऊ शकत नाही, पण त्या अशा वेळेला गृहलक्ष्मी जर का पाठीशी असेल आणि तुम्ही जर सांगितलं की तुम्ही लढा, मी आहे तुमच्या मागे, बरोबर ना? मी तुला सांभाळते. हा, मी तुला सांभाळणार आहे, तर कुठलीही गोष्ट अशक्य नाहीये. मगाशी आपला जो पहिल्या भागात जो विषय झाला तो हाच आहे झाला की घरातली लोक जर का उद्योगधंद्यामध्ये आपल्याला जर का सहकार्य करत असतील तर कुठलाही उद्योग करताना काही अवघड जात नाही, महत्वाचं आहे. पण त्याला आपल्या घरातल्या लोकांनी एकमेकांना समजून घेतलं पाहिजे, रुसवे फुगवे राहता कामा नये, कारण हा बिझनेस तुम्ही जो पत्करलेला आहे त्या बिझनेस मध्ये वेळ काढायचं बंधन नाहीये. टूर्सला गेल्यानंतर किती वेळ लागेल, काय लागेल, मध्ये काही प्रॉब्लेम होईल, काय नाही सांगता येत नाही, किंवा एखादं कॅटरर्सचं करताना सुद्धा तुम्हाला काय गोष्टी कमी पडतील किंवा काय गोष्टी तुम्हाला लोकांना द्याव्या लागतील आयत्या वेळेला हे काही सांगता येत नाही. पण लोकांची जी मागणी आहे ते पुरवठा मात्र तुम्हाला त्यांना बंधन उतरून हे करावं लागतं. एक्झॅक्ट. आणि स्वतः बसावं लागतं. बरोबर. आणि ते आम्ही केलेलं आहे. बरं, म्हणून तुम्ही इथपर्यंत आलेला. आता मला एक सांगा की आता तुमचे चिरंजीव मित्र, तुझं नाव आणि कुठलं काय कॉलेज आहे, कुठलं शिक्षण घेतलं ते पण सांग आमच्या सगळ्यात. नमस्कार, माझं नाव प्रथमेश संतोष देशपांडे. मी बिर्ला कॉलेजमध्ये डिग्री माझी कम्प्लीट झाली, BA इंग्लिश लिटरेचर आणि हिस्ट्रीमध्ये. अच्छा. आणि जसं माझी डिग्री कम्प्लीट झाली तेव्हापासून ऑफिस जॉईन केलेलं आहे. तेव्हापासून जिथे जिथे पप्पांनी सांगितलं तिकडे तिकडे जाऊन टूर मॅनेज केले, टूर हँडल केलेले. ट्रेनिंग ही जी गोष्ट झाली ती सगळी ऑन टूर डायरेक्ट प्रॅक्टिकली सगळं. म्हणजे अभ्यास तो आहे तो लहानपणी बसूनच, पण परीक्षेला बसलो तेव्हा डायरेक्टली म्हणजे या टूरच्या जर परीक्षेला बसलो तर डायरेक्टली कस्टमर समोर. पण आम्हाला आणखीन एक गुपित कळलेलं आहे तुझं
ते गुपित असं कळलेलं आहे की काहीतरी तू 1.25 वर्षाचा पण नव्हता, त्या 1.25 महिन्याचा असल्यापासून आई तुला येऊन टेस्ट करते. बरोबर. पण त्यावेळेला मला असं वाटतं दादा तुम्ही सगळं कॅटरिंग सांभाळत होते आणि तुमचं मॅनेजर कोण होते? मॅनेजर त्यामुळे हा म्हणजे मॅनेजरच्या बरोबर पण 6 महिन्याचा असं मॅनेजर, त्यामुळे ह्याला बाळकडूच दिलं गेलं. झाशीची राणी लढायला गेली होती बाळाला घेऊन, तशी मी लढायला जायची ह्याला घेऊन. त्यामुळे हा पूर्णतः ट्रेन आहे. पण मला आता सांग की हा झाला आपला गमतीचा विषय झाला. बरोबर. पण मला असं म्हणायचं की आत्ताच्या टूर्स वगैरे जे काही इतरांच्या चालू असतात, आपल्याला सगळ्या गोष्टी कळतात मोबाईलच्या माध्यमातून, नेटच्या माध्यमातून, तर त्याला तोडीस-तोड देण्यासाठी तू स्वतःलाही अपग्रेड केलेलं आहेस. हो. मग जसं जसं सोशल मीडिया पुढे निघत गेलेलं आहे तसं तसं आज दर आठवड्याला काही ना काहीतरी सोशल मीडियावरती नवीन नवीन येत राहतात आणि त्याचे कॉन्स्टंट अपडेट्स घेऊन मार्केटमध्ये काय चालू आहे, लोक फक्त टुरिझम क्षेत्राकडे न बघता बरोबर. बाकीचे लोक पण साधा वडापाव विकणारा पण माणूस मार्केटिंग करतोय की नाही आणि त्याचं कुठपर्यंत चालू आहे हे पण गोष्ट बघून आपल्याला त्यातून काय घेता येणार बरोबर ते बघून मार्केटिंग करतो. बरोबर. आणि या वेळेमध्ये अशी मार्केटिंगची अशी गरज आहे की प्रत्येकाने मार्केटिंग करावी. म्हणजे मार्केटिंग करणं म्हणजे एखाद्याने मार्केटिंग न करणं त्याच्या बिझनेससाठी म्हणजे घड्याळ बंद करून असं बोलणं की मी वेळेला थांबवलं म्हणून मी वेळ वाचवतो, बरोबर, असं अजिबात नाही. मार्केटिंग थांबवणं म्हणजे पैसे वाचवणं नाही. बरोबर. मार्केटिंग करताना आपण ज्या गोष्टींची कमिटमेंट लोकांना देतो त्या कमिटमेंट पूर्ण करणं ही जबाबदारी तुमची असते. बरोबर. आणि मला असं वाटतं की ही जबाबदारी तुम्ही पूर्णपणे यशस्वीरित्या पार केल्यामुळे आज देशपांडे टूल्सचं नाव आपल्याला पेपरमध्ये म्हणा किंवा कुठे ना कुठेतरी दिसत असतं सातत्याने, आणि लोक एकमेकांमध्ये ग्रेपवाईन कम्युनिकेशनच्या माध्यमातून सांगत असतात की बाबा हा अनुभव चांगला आलाय, तुम्ही देशपांडे बरोबर जा. बरोबर. बरोबर की नाही? बरोबर. म्हणजे मगाशी जसं पहिल्या भागात बाबांनी सांगितलं की आम्ही जेवण खावं आम्ही स्वतः बनवून देतो, की तो एक मुद्दा क्लिअर झाला की बाबा प्रकृती स्वास्थ्य व्यवस्थित राहणं. दुसरी गोष्ट मला सांग, एखादा किस्सा तुला काय आठवत होता तू डायरेक्ट प्रॅक्टिकली गेल्यामुळे जिथे एखादी काहीतरी घटना घडली आणि तू तुझ्या लक्षात राहिली आणि त्यावेळेला त्या येणाऱ्या टुरिझमला तुमच्या जे काही व्यक्ती असेल, काही महिला असतील किंवा जेंट्स असेल, कोण असेल तो, त्या प्रवासीने तुला भरभरून आशीर्वाद दिला, अशी कुठे घटना घडली का आतापर्यंत? म्हणजे अनुभव एखादा तुला? बरोबर. म्हणजे मागच्या वर्षी 2025 मध्ये 26 डिसेंबरला माझा वाढदिवस आणि तो बरोबर शुक्रवारीच यावा अष्टविनायकच्या दिवशी, आणि त्या दिवशी पण वाढदिवसाच्या दिवशी टूर घेऊनच निघालो. अच्छा. आणि तेव्हा एक बस म्हणजे एक साधारण 49 सीटरची आपली बस असते तर ते पूर्ण कस्टमर घेऊन फिरत होतो. आणि 27-28 तारखेला संडे होता. तर 27 तारखेच्या दिवशी मोरगावच्या दर्शनला भरपूर लाईन असते अजूनही. पहिला गणपती असतो अष्टविनायक मधला, बरोबर, आपण तो नंतर करतो. पण त्यावेळेला त्यांचं दर्शन होणं गर्दीमुळे शक्य नव्हतं. कोणाचं? एका कपलचं आणि त्यातलं एक महिला होते ते त्यांचं. अच्छा. तर त्यांचं दर्शन होणं मुश्किल वाटत होतं कारण ते सिनियर सिटीजन पण होते आणि त्यात लाईन एवढी वाढलेली की पैसे देऊन पण लोकांचे दर्शन होत नव्हते. मग त्यांना मी ते रिटर्न जात होते बसमध्ये बसायला, तर त्यांना मी सांगितलं 10 मिनिटं थांबा आजी, आपण दर्शन घडू ना, थोडंसं पेशन्स ठेवूया. बरोबर. आणि दर्शन होईल. त्यांचं दर्शन झालं. दुसऱ्या दिवशी जेव्हा परतीचा जेव्हा प्रवास होता तेव्हा त्यांनी मला सांगितलं नशिबानं तू आमच्यासोबत होतास की दर्शन झालं, कारण बरोबर आज 1 आठवड्यानंतर मला मोतीबिंदूचं ऑपरेशन आहे. अच्छा. ह्याच्यानंतर मला दिसेल कसं दिसेल नाही दिसणार. बरोबर. पण शेवटचं माझं अष्टविनायकचं दर्शन, आणि त्याच वेळेला त्यांचे जे हस्बंड होते त्यांनी बोलले की आता तुझं दर्शन झालं तर हे शेवट नाही तरी तुझी या आयुष्यातली पुढची सुरुवात आहे. क्या बात आहे. ते आपण म्हणतोच की प्रत्येक गोष्टीची सुरुवात आपण अष्टविनायक किंवा गणपती बाप्पा मोरया ही त्यांची सुरुवात झाली. आणि कुठेतरी ते मनात ठेवून की तीच सर्व्हिस प्रत्येक माणसाकडे पोहोचवण्याची ती अजून वाढली. बरोबर. थोडक्यात मला लक्षात घ्या श्रोत्यांना आमच्या की देशपांडे टूर्स अँड ट्रॅव्हल्स नुसतं टूरला घेऊन जातात असं नाहीये, तर प्रत्येकाची काळजी घेतली जाते. ज्या गोष्टीसाठी आपण आलेलो आहोत, दर्शनासाठी आलोय, अष्टविनायक आपण तुझा उल्लेख आला त्याच्यामध्ये, तर प्रत्येक जे काही आपल्या बरोबर आलेले प्रवासी जे आहेत ते टुरिस्ट आहेत, त्यांचं दर्शन झालं की नाही, त्यांचं जसं बाबांनी जेवणाचं सांगितलं तसा प्रत्येक गोष्टीचा विचार केला जातो, प्रत्येकाशी हितगुज केलं जातं, गप्पा मारल्या जातात, त्यांचे जे काही अडचणी आहेत, प्रॉब्लेम्स आहेत, त्या आपल्या अडचणी समजून त्या सॉल्व्ह केल्या जातात. ह्या गोष्टीला फार महत्व आहे. आणि एक मराठी माणूसच असं करू शकतो असं माझ्या तरी मत आहे की मराठी माणूस एकतर उद्योगधंद्यात पडत नाही,
आणि पडला तर तो पार केल्याशिवाय राहत नाही, बरोबर की नाही? तर आता भविष्याबद्दल जर मी म्हणायचं म्हटलं मित्र, तर भविष्याबद्दल तुझं काय टार्गेट आहे टूर्स अँड ट्रॅव्हल्स म्हणा आणि कॅटरिंग बद्दल? भविष्याबद्दल हाच टार्गेट आहे की पप्पा आणि मम्मीने जेवढं एवढ्या वर्षांमध्ये कमवलंय त्याला तर पुढे नीट व्यवस्थित कुठेही त्याला तडा न जाता ते कंटिन्यू ठेवणं. आणि त्यातल्या त्यात म्हणजे असं म्हणतात की लोक आता आपला जो वर्ग आहे ते अर्ध्यापेक्षा जास्त फिरायला जायचं तर कुठे जायचं तर कोणी बोलतं जपान, युरोप अशा जागांवरती फिरायला जातात, त्यांचे गडकिल्ले बघायला जातात किंवा त्यांच्याकडे काय सौंदर्य ते बघायला जातात. पण आपला भारत किती सुंदर आहे हे प्रत्येकाला दाखवायचंय आणि त्याचा होल अँड सोल जबाबदारी मला घ्यायची आहे. क्या बात आहे, व्हेरी नाईस. मग ते प्रत्येक भारतामध्ये जशी आमची दर शुक्रवारी अष्टविनायक चालू असते तसं फक्त शुक्रवार कशाला, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार मागणी असेल त्याप्रमाणे रोज आम्ही करायला तयार रोज करायला तयार आहे. छानच. म्हणजे आज आई बाबांनी जे मेहनत करून आज ज्या स्तराला हा उद्योगधंदा आणलेला आहे मराठी माणसांनी, म्हणजे कपलनी म्हणेन, मराठी दाम्पत्यांनी म्हणेन, तर तो तुला पुढे सतत न्यायचा आहे. मला वैरी तुमच्याकडे प्रश्न विचारायचा वाटतं की आता जसं तुमची दादांना साथ लावली तसं मग याचा काय विचार केला? त्यांचा विचार काय केला? म्हणजे याला जी काही तुम्हाला सून हवी असेल याच फिल्मची हवी का, कसं काय? ऑफकोर्स मी जशी यांना साथ दिली आणि आता इथपर्यंत आली 25 वर्षात, हा, तशी माझी इच्छा हीच आहे की माझी सुनेनी त्याच्याबरोबर साथ देऊन हा व्यवसाय पुढे न्यावा. बरोबर. आणि ह्यानी जरी काय वेळ केला तरी तुम्ही त्याच्याकडून मागून घ्यावा. काय याला तर तुम्ही बाळकडूनच दिले. मला असं वाटतं तुला सगळं कॅटरिंगचं पण तुला येत असेल सगळं बनवता वगैरे. सगळं म्हणजे जिथे कमी तिथे तू, पण ती वेळ मात्र मारून देणार, बॅटिंग करून देणार, लोकांना कुठलीही कमतरता पडू देणार नाही कधीच लोकांचे रुसवे फुगले नसतील कधीच उतरताना बस पडलं सगळे आसरे अगदी छान झकासपैकी उतरतील, बरोबर ना? तर मला असं वाटतं खरोखर या दाम्पत्याने आज जे काही योगदान दिलंय, मी स्पेसिफिकली दादांचा उल्लेख करीन की घरातलं जे काही बाळपणी त्यांनाही त्यांच्या आई वडिलांकडनं मिळालं ते त्यांनी पुढे नेत इथपर्यंत उद्योगधंदा आणला. त्यानंतर गृहलक्ष्मीने त्यांना साथ दिली, टुरिझमचा उद्योग सुरू केला, त्यातही आज भरघोस यश प्राप्त झाले. आज मराठी माणूस त्यातून ब्राह्मण माणूस असून सुद्धा आज या दाम्पत्यांनी खूप काही दिलेल्या लोकांना, जसं मला सांगितलं 15,000मध्ये 25,000मध्ये लग्न होणं, त्या काही सुद्धा ही खूप मोठी सर गोष्ट केलेली आहे तुम्ही. स्कीम बघून मी आली, आणि 551 मध्ये ती स्कीम बघून मी आली. अच्छा, ती स्कीम म्हणून मी तुमच्या लग्न होतं. क्या बात आहे. बघा म्हणजे कारण कसं आहे 15-20 मध्ये लग्न होत नाही हो, आणि खरोखर खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी लोकांना एक संधी त्यांनी उपलब्ध करून दिली. आणि भविष्याचा जर विचार केला तर त्यांचा मुलगा जो आहे त्याची स्वप्न चांगली आहेत. आणि फक्त एवढीच गरज आहे ती म्हणजे आपण एका मराठी माणसाच्या मागे सगळेजण उभं राहणं आणि त्याच्या उद्योगधंद्यामध्ये आपणही त्याला सहकार्य करणं. आणि आपल्या ज्या काही गरजा आहेत, आपल्याला जसा काय या मित्रांनी सांगितल्याप्रमाणे की बाबा ह्या ट्रिप्स आम्हाला शनिवार रविवारची आहे, आम्हाला सोमवारी आहेत, तर त्याला सुद्धा मला वाटतं देशपांडे तयार आहेत. तर यांना आपण सगळ्यांनी पाठबळ देणं फार गरजेचं आहे. आणि मराठी माणसाचं नाव, मराठी झेंडाचं आहे, तो महाराष्ट्रामध्ये नाही तर 7 समुद्रापर्यंत गाडणं हा मला असं वाटतं फार महत्वाचं आहे. दादा, शेवटचा प्रश्न मी तुम्हाला एक विचारतो की आता मराठी आपलं खूप होतंय, तर मराठी माणसांनी, मराठी मुलांनी, मराठी तरुणांनी आमच्या उद्योगधंद्यांमध्ये पडावं अथवा कसं, तुमचं काय मत? आज आपण जर बघायला गेलं तर याच्यामध्ये उद्योगधंद्यामध्ये बिझनेस हा पार्ट बघितला तर गुजराती, मारवाडी हे सगळ्यात पुढे. हे बहुभाषीय लोक याच्यामध्ये जास्त. मग आपण महाराष्ट्रामध्ये राहून आपल्या मराठी माणसाने का नाही पडायलाच पाहिजे. पण मग त्यांना तुम्ही टिप्स काय द्याल मराठी माणसाला की काय उद्योगधंद्यामधल्या महत्वाची काय गुपित आहे, काय ठेवलं पाहिजे, त्यांनी कशा पद्धतीने वागलं पाहिजे? बिझनेस हा अशी गोष्ट आहे की प्रत्येक बिझनेसमध्ये, प्रत्येक धंद्यामध्ये कॉम्पिटिशन आहे. त्याच्यामध्ये आपल्याकडे मराठी माणसामध्ये संयम कमी असतो. सगळ्यांना लगेच पाहिजे असतं. मराठी माणसाने, प्रत्येक मुलांनी जर संयम ठेवला तर आपण यांच्यापेक्षाही पुढे जाऊ शकतो. संयमाने येणाऱ्या परिस्थितीवर मात करणं गरजेचं आहे ते. जसं आता तुमच्या लेखाने सांगितलं किंवा मी स्वतः कॅटरिंगचं करू शकतो. बरं, एखादा आचारी नाही आला तर कुठलाही धंदा करताना त्याला बॉटम पासून त्याचा अभ्यास, बॉटम पासून अभ्यास करणं गरजेचं आहे. बिझनेस मध्ये तुम्हाला सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे संयम ठेवणं. बरोबर. कारण आता आजकालच्या पिढीला लगेच तूप खाऊन लगेच रूप पाहिजे, तसं काही होत नाही.
बरोबर हा. आणि त्याचप्रमाणे हाही मुद्दा महत्वाचा आहे म्हणून सर मी बऱ्याच पॉडकास्ट मध्ये आम्ही पाहिलेलं आहे की मराठी माणसं उद्योग जरी करत असेल तरी तिथे आज नॉन महाराष्ट्रीयन माणूस म्हणजे स्पेसिफिकली म्हणजे भैया वगैरेची लोक आहेत त्यांच्याशिवाय उद्योग होत नाहीये. त्याला कारण एकच आहे की आपण गल्ल्यावर बसून तो धंदा करायला लागलो तर तो धंदा होणं शक्य नाहीये. आपण गल्ल्या सोडून किचन मध्ये जाऊन कढईमधनं वडे तळता आले पाहिजे. भांडी जास्त आली पाहिजे तुम्हाला. अत्यंत चांगला संदेश दिलेला आहे. भांडी जास्त आहे. म्हणून तुम्ही न राहता तिथे स्वतः नोकर म्हणून उभे राहा हा आणि एखादा गिरायक आला तुझं बोला तुझा मालक कुठे तर मालक आमच्या किचन मध्ये असं त्याची ओळख पाहिजे. मला असं वाटतं की गृहलक्ष्मी देशपांडेंच्या जो सल्ला दिलेला आहे तो अत्यंत मोलाचा आहे. लोकांनी विचारलं पाहिजे मालक कुठे आहेत आणि मालक किचन मध्ये भांडी असतात. हे अशा पद्धतीने जर का मराठी मुलांनी मराठी माणसांनी उद्योगात जर पडायचं ठरलं तर मला असं वाटतं दिल्ली दूर नाहीये. आणि असं मी म्हणेल की खरोखर मी तुमच्या मुलासाठी की तुम्हाला जी आवश्यक वाटते म्हणजे जे मनामध्ये इच्छा आहे त्याप्रमाणे तुम्हाला एक छानशी याची सहचरणी मिळावी की जेणेकरून देशपांडे फॅमिली आम्हाला कल्याण करायला अभिमान आहे कारण कल्याणची फॅमिली आहे. तर असंच उद्योगधंद्यामध्ये पुढे जावं. आणि सर तुम्ही खूप चांगला आता आमच्या तरुण पिढीला मार्गदर्शन केलं की बाबा संयम ठेवा आणि कुठल्या धंद्यामध्ये बॉटम लेवल पासून सगळी कामं करा. तर या नोटवरच आपण आज इथे थांबूया. मी जाता जाता पुन्हा सगळ्यांना सांगेल की आमच्या सुजीन संवाद आंबेडकर या चॅनलला तुम्ही शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका. आणि पुढचे भाग हे आमचे असेच नवनवीन भाग आहे ते पाहायला विसरू नका. सर आज तुम्ही संपूर्ण कुटुंब आज इथे आलात. आज छानशी आमच्या लोकांशी चर्चा केली. मनसोक्त मॅडम तुम्ही गप्पा मारल्या त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचा सुजीन संवाद आंबेडकर त्यांना आभारी आहे. धन्यवाद.